आणि राजस्थानच्या या निवडणुकीमध्ये यंदा अपक्षांचं वजन वाढू शकतं। गंमत म्हणजे काँग्रेस आणि भाजपसाठी खरं तर या दोघांसाठी डोकेदुखी असली तरी अशोक गहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यासाठी कदाचित ती पर्वणी सुद्धा ठरू शकते। हे कसं ते आपण समजावून घेऊया। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पहिल्यांदा आकडेवारीवरती एक नजर टाकूया। प्रसन्न जोशी माझे सहकारी सुद्धा आपल्या सोबत आहेत जे आपल्याला हे सगळं समजावून सांगणार आहेत। प्रसन्न, अपक्ष एकीकडे डोकेदुखी म्हटलं तर या प्रश्नाकडे आपण बघतो आणि दुसरीकडे गहलोत आणि वसुंधरा राजे या दोघांसाठी पर्वणी ठरणार असं आपण क्लेम कसं करू शकतो? नम्रता, राजस्थानमध्ये 200 जागांची विधानसभा आहे, त्याच्यातल्या एका आमदाराचं निधन झाल्यामुळे खऱ्या जागा 199 ज्याच्यावरती निवडणूक लढवली जाणार आहे। याच्यापैकी साधारणपणे 70 जागा या भाजपच्या कन्फर्म आहेत, 50 जागा या काँग्रेसच्या कन्फर्म आहेत की या ठिकाणी हे पक्ष येणारच आहेत, थोडाफार फरक पडेल। उरलेल्या साधारणपणे अशा 68 जागा आहेत की जिथे अपक्षांचा डॉमिनन्स हा प्रभाव पाडू शकतो। अशा 68 जागा आहेत, त्याच्यापैकी अनेक ठिकाणी त्रिकोणीय म्हणजे तिकडे तिरंगी लढत आहे, काही ठिकाणी चौरंगी लढत आहे। यामुळे हा सगळा खेळ होऊ शकतो। आपण लक्षात घेऊयात की या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये 5-5 हजाराच्या मतांनी माणसं पडलेली किंवा जिंकून आलेली आहेत काँग्रेस किंवा भाजपची। आता यामध्ये आत्ताची परिस्थिती जर का पाहिली तर साधारणपणे काँग्रेसचे भाजपचे 10-12 तर काँग्रेसचे सुद्धा आज जवळपास डझनभर असे आमदार असे अपक्ष आहेत की जे निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत। आणि हे कमी म्हणून की काय नम्रता, जी बाकीचं काही पॉलिटिकल कॉम्बिनेशन झालेले आहेत, जसं की राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे हनुमान बेनीवाल यांनी चंद्रशेखर रावण म्हणजे भीम आर्मी यांच्याबरोबर एक युती बनवल्यामुळे जो पश्चिम राजस्थानाचा भाग आहे तिथे आता दलित आणि जाट यांच्या समीकरणामुळे भाजप आणि काँग्रेस समोर आव्हान उभं राहिले। मुसलमान हे अनेक ठिकाणी डिसायसिव्ह आहेत की जे कदाचित भाजपला सुद्धा त्रासदायक ठरू शकतात। आपण मगाशा पॅकेजमध्ये पाहिलं की जो जयपूरमधला 4 मतदारसंघांचा भाग आहे तिथे मुसलमान सुद्धा मोठ्या संख्येने आहेत। हे कमी म्हणून की काय मायावती नम्रता इथे आपण आपल्या प्रेक्षकांसाठी आठवण करून द्यायला हवी। 2018ला सुद्धा मायावतींचे 6 आमदार आले होते, नंतर ते काँग्रेसकडे गेलेले आहेत। पण मायावती अजूनही आपला स्वतःचा एक डॉमिनन्स, आपला एक प्रभाव राजस्थानच्या विशिष्ट भागात एक होल्ड करून आहे। याही वेळेला मला वाटतं 3 किंवा 4 दौरे झालेत त्यांचे, बरोबर? दौरे झालेले आहेत। त्यांनी असंही म्हटलेलं आहे की भाजप असो नाही तर काँग्रेस असो हे पुंजीपती म्हणजे भांडवलवादी पार्ट्या आहेत आणि त्यांच्याकडे कोणी जाऊ नयेत वगैरे वगैरे। आता त्यांचे सुद्धा आमदार निवडून आले, याच्यानंतर एक तर त्यांना आपल्याकडे घ्या किंवा मायावतींकडे, त्या मायावती त्याच्यामध्ये स्वतःचा काहीतरी एक न्यूसन्स व्हॅल्यू दाखवतील, ही दुसरी तिसरी अडचण होती। याच्याशिवाय दक्षिण जो राजस्थानचा दक्षिण भाग आहे तिकडे आदिवासी असा प्रभावित असा आदिवासींचा प्रभाव असलेला त्यांचा वावर असलेला असा हा भाग आहे। तिथे आदिवासी पार्टी 4 जागांवरती आणि काँग्रेस बीजेपी त्यांच्यासाठी तिकडे अडचण येऊ शकते। आपण नम्रता लक्षात घेऊयात, एक जागा महत्त्वाची आहे यावेळी। काँग्रेस आणि भाजप दोघेही दावे करू शकत नाहीत की त्यांना सत्ता मिळणार आहे। आता इथे आपण आपला जो मूळ बातमी होती की हे पक्षांसाठी डोकेदुखी आहे, पण गहलोत असतील किंवा वसुंधरा असेल यांच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे। त्याचं कारण असं, दोन्ही व्यक्ती हे त्या पक्षामध्ये मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणारे अनेक आहेत। अशोक गहलोतांच्या समोर सचिन पायलट आहेत, आणखी पण काही नाव असेल पण सचिन पायलट आहेत। तिकडचे दातेसरा म्हणून आहेत, ते प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे, त्यांना पण रस आहे, ते सोडून द्या। भाजपमध्ये तर खूपच आहेत, यावेळी तर 5-6 नाव आहेत, आपण त्याच्यावर रिपोर्ट सुद्धा केला होता। अशा स्थितीत जर का अपक्ष जास्त संख्येने आले त्या पक्षांचे तर ही ती 2 माणसं आहेत म्हणजे गहलोत काँग्रेसमध्ये, वसुंधरा राजे भाजपमध्ये, की जे अशा अपक्षांना आपल्या खेम्यामध्ये आणू शकतात। आणि अपक्ष असं म्हणणार आम्ही येतो तुमच्या बरोबर, काँग्रेसची सत्ता आहे ना, आम्ही येतो काँग्रेस बरोबर, गहलोतांना मुख्यमंत्री करा, आम्ही येतो भाजप बरोबर, वसुंधरा राजेंना सीएम करा। आणि त्यामुळे हा पक्षांसाठी डोकेदुखीचा मामला असला तरी या नेत्यांसाठी मात्र ती एक चांगली गोष्ट आहे की एवढ्या मुख्यमंत्री पदासाठीचं तिकीट असू शकतं, ते तिकीट असू शकतं आणि हे अपक्ष ते तिकीट मिळवून देऊ शकतात। अपक्ष यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि या दोन्ही नेत्यांना हे हवं आहे की आपापला पक्ष हा थोडी कमी परफॉर्मन्स दाखवेल, थोडा कमी डॉमिनन्स असेल। म्हणजे भाजप 101 हे तिकडचा बहुमताचा आकडा आहे, हा आकडा कोणालाही मिळता कामा नये अशी बहुधा वसुंधरा राजे आणि गहलोत दोघांची अपेक्षा आहे। 92-95 पर्यंत आपल्या पक्षाची मजल मारली गेली पाहिजे आणि वरच्या जागा आपण आणल्या पाहिजे, जेणेकरून सीएमची पोस्ट आपल्याला मिळेल असा तो सगळा होरा आहे। आम आदमी पक्षाचं काय यामध्ये स्थान आहे? आम आदमी पार्टी आहे, पण आम आदमी किती जागांवरती जिंकून येऊ शकतो हे अजून ज्याला म्हणतात म्हैस पाण्यात आहे असं म्हणावं लागेल आपल्याला। आणि समजा आले तरी सुद्धा गहलोत माफ करा अरविंद केजरीवाल काही भाजप समवेत जातील असं शक्यच नाही। आपल्याला कल्पना आहे दिल्लीमध्ये लेफ्टनंट गव्हर्नरचा जो सगळा मुद्दा झाला होता, राज्य सरकारकडून अनेक निर्णय काढून कसे घेतले हे आपण बघितलेलं आहे। त्या मुद्द्यासाठीच की याच्याबद्दल भाजपचा विरोध करावा या मुद्द्यासाठीच तर इंडिया आघाडीमध्ये येताना अट होती अरविंद केजरीवालांची।
असं असताना ते त्यांच्याबरोबर जाणार नाहीत. आणि हे विसरायला नको नम्रता, ज्यावेळी दिल्लीमध्ये पहिल्यांदा आम आदमी पार्टीचं सरकार आलं होतं पहिल्यांदा, त्यावेळी त्यांना काही जागा कमी पडल्या होत्या. त्यावेळी ज्या काँग्रेसवर त्यांनी प्रचंड टीका केली त्यांची मदत घेतली होती आणि जोकिंगली असं म्हटलं गेलं की झाडू चालवायला हाताची गरज पडते. त्यामुळे ते नातं तेव्हापासून आहे. त्यामुळे असं झालंच, तू म्हणतेस तसं समजा झालंच तरी सुद्धा काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अगदी नॅशनल अलायन्स ते इंडियामध्ये आहेत दोघे. ते अगदी खरं आहे. आणि उद्या मतदान होत आहे 3 तारखेला. कोण कुठे आणि किती पाण्यात आहे ते आपल्याला दिसणारच आहे. धन्यवाद प्रसन्न या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि इकडे राजस्थानच्या निवडणुकीमध्ये अशोक गेहलोत हा एकमेव मोठा चेहरा मानला जातो, कारण भाजपने कोणताही चेहरा समोर केलेलाच नाहीये. अशोक गेहलोत हे ओबीसी प्रवर्गातले आहेत. राजस्थानामधली जातीय समीकरणं, इथलं राजकारण ते अगदी कोळून प्यायलेले आहेत. त्यांना राजकीय जादूगार असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचं कारण काय आहे हे सांगितलंय ओबीसी आरक्षण कार्यकर्ता सुनील चौधरी यांनी. बघूया. राजस्थानमध्ये निवडणुका कव्हर करत असताना विषय जेव्हा काँग्रेस आणि अशोक गेहलोत यांचा येतो त्यावेळी त्यांना जादूगर म्हटलं जातं. आणि का न म्हणावं, कारण स्वतः माळी समाजातले आहेत, 4-5% लोकसंख्या आहे त्यांची, तरी सुद्धा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री झालेले आहेत. इतर समाजाची संख्या जास्त, त्यांचे आमदार जास्त, तरी सुद्धा काँग्रेसची सत्ता असेल तर मुख्यमंत्री गेहलोतच हे समीकरण ठरलेलं आहे. हा जादू ते कसं घडून आणतात आपल्याला सांगतायत सुनील चौधरी, जे स्वतः जाट समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि सध्या आरक्षणाच्या विषयावरती ते आक्रमकपणे बाजू सुद्धा म्हणतात. सुनील जी, स्वागत है आपका पुढारी न्यूज पे. बहुत बहुत धन्यवाद साहब आपका. सुनील जी, बात चल रही है अशोक गहलोत जी की, जिन्हें जादूगर कहा जाता है राजनीति का, तो इसकी सामाजिक संभावनाएं, समीकरण क्या है, क्यों उन्हें जादूगर कहा जाता है? हालांकि वो खुद एक अल्पसंख्यक समुदाय से हैं, अगर बाकी जाति की बात करें तो ये चमत्कार कैसे पॉसिबल हो जाता है? देखिए, अशोक जी जिस समुदाय से आते हैं उसी समुदाय से हम भी आते हैं. उसी समुदाय से और भी प्रदेश की 80-85 जातियाँ आती हैं और उन्हीं में से एक अशोक जी हैं. और उनकी जो बिरादरी है उस 2-3-4-5% वोट उनके हैं. एमएलए कांग्रेस से तो वो अकेले ही बनते हैं. उस अभी जो फिलहाल अभी सीएम हैं तो अकेले ही हैं वो उस कास्ट के एमएलए. बाकी यहाँ सबसे बड़ी कास्ट ओबीसी में ही जाट कास्ट आती है और उसके लगभग एमएलए 20-25 एमएलए इसमें रहते हैं. ओवरऑल 200 में से 40 के आसपास एमएलए अभी है. लेकिन इन सब के इसके पीछे मैं रीज़न ये मानता हूँ, कुछ तो जैसे जाट जो हैं वो एक चेहरे पे एक नहीं होते. दूसरा, प्रदेश के लोग ये मानते हैं कि जाटों के हाथ में सत्ता नहीं जानी चाहिए. ऐसे लोगों में भय बना रखा है. अब चाहे वो अशोक जी बनाए चाहे और पार्टियां बनाए लोगों की, कि पता नहीं इनके हाथ में सत्ता चली गई तो क्या हो जाएगा क्या नहीं हो जाएगा. हालांकि जाट भी सक्षम है इसमें, हर फील्ड के अंदर अच्छा काम कर रहे हैं, लगातार आगे भी बढ़े हैं, जीरो से आज इस स्थिति के अंदर आए हैं. पहले राजनीति में इतना प्रतिनिधित्व नहीं होता था, लेकिन धीरे धीरे वो भी बढ़े हैं. अब अशोक जी कैसे जादूगरी करते हैं ये तो अशोक जी को ही ज़्यादा नॉलेज होगी इस चीज़ की. लेकिन मेरा मानना ऐसा है कि उनकी पार्टी हो या किसी की भी पार्टी हो, टोटल सारे मिला के जो विधायक हैं कि भैया हम गुज्जर हैं, हम मीणा हैं, हम राजपूत हैं या हम जट हैं, और ये बंदा इतने सालों से मुख्यमंत्री बन रहा है. यहाँ पे जाति का विशेष नहीं है, जाति का उल्लेख नहीं है. हमें ये कहना है, हमें ये पूछना है कि बाकी बड़े बड़े जातियों से सीएम होने में क्या दिक्कत है? बाकी के सारे जाति के विधायक एक क्यों नहीं हो पाते, या ऐसी क्या बात है कि वो झुक जाते हैं या पीछे हो जाते हैं? देखिए, इसमें जैसे सचिन पायलट जी जब गुजर समुदाय से आते हैं, उन्होंने भी सीएम बनने के लिए आगे आए थे, वो भी बीच के अंदर के बड़ा सरकार का भी संकट के विवाद हो गया था. लेकिन अशोक जी के पास पता नहीं कौन सी किसकी क्या फाइल रहती है जिसकी वजह से ये लोग आगे आके फिर पीछे हट जाते हैं. सचिन जी जब मुख्यमंत्री बनने के लिए मानेसर गए थे और पूरा जो घटनाक्रम हुआ था उसमें सचिन जी अकेले नहीं थे. सचिन जी के साथ सारे गुजर एमएलए भी नहीं थे, सभी कास्ट के लोग उनके चेहरे पे थे, जिसमें जाट भी थे, ब्राह्मण भी थे, राजपूत भी थे, सब लोग सचिन जी के साथ थे. लेकिन पता नहीं अशोक जी क्या जादू करते हैं ऊपर आला कमान के साथ मिल करके, वो तो इतना नॉलेज हमें है नहीं, इसलिए थोड़ा वो पीछे हट ही जाते हैं. जैसे सचिन पायलट जी हों, चाहे उनको भी दबा दिया गया. प्रदेश के अंदर और भी कई दल हैं जो आगे आने के लिए प्रयास कर रहे हैं, और बीजेपी भी किसी अन्य कास्ट को मौका नहीं देती, जनरल कास्ट को ही यहाँ हमेशा सीएम बीजेपी बनाती आई है. राजस्थान के अंदर ओबीसी के अशोक जी पहले ही सीएम है यहाँ. इससे पहले कांग्रेस ने तो पहले मोहम्मडन को भी सीएम बनाया, यहाँ एससी से भी बने, लेकिन बीजेपी से तो हमेशा ही जनरल कास्ट से यहाँ सीएम बने हैं. ये एक जनरली माना जाता है, हमारा सारा एक सभी का एक समझ हमें बो डाली जाती है कि भैया राजपूताना का, राजस्थान तो राजपूतों का, तो यहाँ का सामाजिक समीकरण बताइए कि राजस्थान के सामाजिक क्षेत्र में हर जाति का कितना प्रभाव है?
देखिए यहाँ सबसे बड़ी कास्ट वाइज देखें तो जाटों की पॉपुलेशन सबसे ज़्यादा आती है। फिर जैसे मीणा भी हैं, SC ST के भी अच्छे वोट हैं यहाँ, लगभग 30% के आसपास SC ST है। और राजपूत भी आते हैं, मेजर कास्ट, इनकी भी 6-7-8% पॉपुलेशन राजपूतों की भी है। ब्राह्मण भी हैं 7-8%, गुजर भी अच्छे आते हैं। तमाम कास्टें हैं मिला करके। मोमडन भी लगभग 10% के आसपास यहाँ वोट मोमडनों का भी है। इस प्रकार से पूरा राजस्थान का और माली जिनसे अशोक गहलोत आते हैं, माली तो 3 से 4% मुश्किल से होंगे, वो भी OBC के अंदर आते हैं ये। और MLA तो अशोक जी एक ही हैं भी काँग्रेस से, तो एक MLA BJP से होता है। तर गंमत वाटते म्हणजे राजकारणात ज्याला म्हणतात पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल, ते खरंच अशोक गेहलोत करून दाखवतात. एका अर्थानं त्यांचं कौतुकही करावं लागेल. अल्पसंख्याक समुदाय, माळी समाजासारखा समुदाय जो त्यांच्यासमोर बाकीच्या आक्रमक जाती म्हणून ज्यांचं एक प्रोजेक्शन केलं जातं, गुज्जर, मीणा, जाट, राजपूत, आणि या सगळ्यांना सांभाळून आणि राजकारण करून, पॉलिटिकल मॅनेजमेंट करून अशोक गेहलोत CM बनत आलेले आहेत. त्यांचा जादू, ही जादूगिरी पुढच्या वेळी चालेल का, यासाठी मुळात सत्ता यावी लागेल काँग्रेसची. मात्र त्यासाठी वाट बघावी लागेल 3 डिसेंबरची. तुर्तास सुनीलजी बहुत बहुत धन्यवाद. पुढारी न्यूज से बात. बहुत बहुत धन्यवाद सर. कॅमेरा पर्सन अमृतसर प्रसन्न जोशी, जयपूर, राजस्थान.